नमस्कार, मी डॉक्टर हर्षलता लड्डा, समर्थ IVF औरंगाबाद। आज आपण एक नवीन विषयावर चर्चा करणार आहोत, ती म्हणजे PID। PID म्हणजे पेल्विक इन्फ्लेमेटरी डिसीज। जननेंद्रियाचा जंतू संसर्ग म्हणजेच पेल्विक इन्फ्लेमेटरी डिसीज। ह्यामध्ये जेव्हा जंतू संसर्ग होतो तेव्हा हे जे जंतू असतात म्हणजेच बॅक्टेरिया हे योनी मार्गातनं गर्भपिशवीनंतर गर्भनलिका, अंडाशयाभोवती, त्याच्यानंतर जे आतले अवयव आहेत जसे की आतडे, गर्भपिशवीच्या आजूबाजूचा भाग, त्या भागात पसरल्यानंतर त्याला पेल्विक इन्फ्लेमेटरी डिसीजमध्ये कन्व्हर्ट होतं। आता आपण PIDची कारणं बघूयात। असुरक्षित शारीरिक संबंध, असुरक्षित गर्भपात, त्याच्यानंतर गर्भनिरोधक जसं की कॉपर टी, त्याच्यानंतर काही स्त्रियांमध्ये डिलेव्हरीनंतरही PID होऊ शकतं। त्याच्यानंतर STD म्हणजे सेक्शुअली ट्रान्समिटेड डिसीजेस जे असतात त्याच्यामुळेही PID होण्याची शक्यता असते। साधारणतः लैंगिकदृष्ट्या ज्या ॲक्टिव्ह महिला असतात त्यांच्यामध्ये ह्या आजाराची संभावना जास्त प्रमाणात असते आणि भारतामध्ये साधारणतः पतीमुळे पत्नीला ह्या आजाराची लागण होण्याची संभावना जास्त असते। आता आपण बघूयात ह्याचे सिम्पटम्स म्हणजे लक्षणं काय आहेत। तर साधारणतः ज्या स्त्रीला PID झालेलं असतं तिच्या ओटीपोटात दुखणे, त्याच्यानंतर संबंधाच्या वेळेस दुखणे, तिची जेव्हा मासिक पाळी येते त्यावेळेस तिला अनियमित रक्तस्राव होणे, त्याच्यानंतर खालच्या जागेत खाज येणे, हे सगळ्या पांढरं पाणी वाहणं, हे सगळे लक्षणं दिसून येतात। जेव्हा स्त्रीला पहिल्यांदाच ह्या इन्फेक्शन होतं तेव्हा कधी कधी त्यांना ताप येणं, थंडी वाजून येणं हे प्रकार देखील होतात। लघवीला जळजळ होणं हे देखील प्रकार होतात। आता PIDचे दुष्परिणाम काय आहेत, म्हणजे एखाद्या स्त्रीला जर PID झालेला असेल, इन्फेक्शन जंतुसंसर्ग झालेला असेल तर त्याचा इफेक्ट त्यांच्या गर्भपिशवी, गर्भनलिका, गर्भपिशवीचं जे आतलं अस्तर म्हणजे जिथे ॲक्च्युली गर्भ वाढतो त्या भागांवर होतो। तर त्यामुळे बऱ्याचदा गर्भपिशवीचं आतलं अस्तर डॅमेज होतं, त्यामुळे गर्भ राहिल्यानंतर गर्भ वाढण्याची जी शक्यता असते ती कमी होते। त्याच्यानंतर गर्भनलिका ह्या खराब होतात आणि तो जो काही डॅमेज झालेला असतो तो परमनंट असतो, म्हणजे त्याला आपण खूप जास्त प्रमाणात नॉर्मलाइज नाही करू शकत। काही स्त्रियांमध्ये PIDमुळे गर्भनलिका पूर्णपणे बंद देखील होतात। आता एखाद्या स्त्रीला PIDची लागण झालेली आहे हे जर आपल्याला जाणून घ्यायचं असेल तर तिच्यामध्ये कुठल्या तपासण्या केल्या जातात, तर सगळ्यात पहिली आहे रक्ताची तपासणी, त्याच्यानंतर त्यांची सोनोग्राफी करणं गरजेची आहे। काही पेशंट्समध्ये MRI देखील केलं जातं आणि अजून एक महत्त्वाची तपासणी म्हणजे दुर्बिणीद्वारे ऑपरेशन, ज्याला हिस्टेरो लॅप्रोस्कोपी म्हणतात, तर त्यामध्ये देखील त्या स्त्रीला PIDची लागण झालेली आहे का हे कळतं, तर तीही टेस्ट करावी लागू शकते। आता नेक्स्ट पॉईंट येतो तो म्हणजे ट्रीटमेंट। तर युजली जेव्हा एखाद्या स्त्रीला PIDची लागण झालेली आहे आणि ती फक्त एक वेळेस जर झालेली असेल तर त्या स्त्रीमध्ये वंध्यत्व म्हणजे इन्फर्टिलिटी होण्याची 15% शक्यता असते। पण सपोज हे PID जर तिला रिपीटेडली म्हणजे 3 किंवा 3पेक्षा जास्त वेळेस जर झालं तर साधारणतः 50% स्त्रियांमध्ये इन्फर्टिलिटी किंवा वंध्यत्व होऊ शकतं। तर त्यामुळे ह्याची ट्रीटमेंट करणं फार महत्त्वाचं आहे आणि योग्य वेळी योग्य सल्ला घेऊन योग्य ट्रीटमेंट होणं देखील तितकंच महत्त्वाचं आहे। तर आता ट्रीटमेंटमध्ये आपण काय काय देऊ शकतो, तर पहिलं आहे अँटीबायोटिक्स म्हणजेच प्रतिजैविके। युजली स्त्रियांमध्ये सुरुवातीला ओरल अँटीबायोटिक्स दिले जातात। समजा ओरल अँटीबायोटिकनी जर त्यांना काही फरक पडत नसेल तर मग इंजेक्टेबल म्हणजे सलाईनमधनं अँटीबायोटिक्स दिले जातात। अजून एक महत्त्वाचा ह्यातला मुद्दा म्हणजे जेव्हा स्त्रीची ट्रीटमेंट होत असते PIDसाठी तेव्हा नवऱ्याला देखील ट्रीटमेंट देणं तितकंच गरजेचं आहे, कारण जसं मी आधी पण सांगितलं काही जे PIDचे इन्फेक्शन आहेत जे शरीर संबंधातून पसरतात, बऱ्याच वेळेस त्या जोडप्यांना आपल्याला शारीरिक संबंध येऊ देऊ नये असा देखील सल्ला द्यावा लागतो। अशाच वंध्यत्वावरील विविध माहितीसाठी, वंध्यत्वाची कारणं, ट्रीटमेंट, त्याच्यानंतर रिलेटेड प्रॉब्लेम्स जे आहेत त्याच्या माहितीसाठी आमच्या समर्थ IVFच्या चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।